आज मी इथे अशा फळाचं सरबत आणलेलं आहे जे फळ वर्षातून एकदाच मिळते। ज्या फळाच्या सरबत पिल्याने पोटातली उष्णता कमी होते, हातापायाची जळजळ कमी होते, त्यानंतर आपल्या शरीरात उष्णता असेल, डोळ्याची जळजळ होते आणि बरेच काही फायदे आहेत। तर ते फळ कुठलं ते समोर व्हिडिओत दिसेलच। तर अशा गुणकारी फळाचं सरबत मी इथे बनवलेलं आहे। हे आंब्याचं सरबत नाही आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर हे फळ म्हणजे बेलाचं फळ आहे। वर्षातनं हे एकदाच मिळतं, पण इतकं गुणकारी आहे की खूप छान। अगदी शंकर भगवानला सुद्धा याची पानं वाहल्या जातात, कारण की ही उष्णता कमी करते, शांत ठेवते। पोटातली उष्णता अगदी सरबत पिल्याबरोबर आपल्या पोटात अगदी शांत गार असं वाटतं। तर मी नागपूरला गेली होती सासरी, तर आमच्याकडे मोठे 2 बेलाचे झाडं आहेत। तर त्याचं तिथे आम्ही सरबत तर पिलंच, त्यातल्या त्यात एक फळ मी आणलेलं आहे। फळ आणायचं असेल तुम्हाला तर तडकलेलं नसावं, तडकलेलं असेल तर ते लगेच खराब होतं, म्हणून मी इथे तडकलेलं नाही आणलेलं आहे। अगदी व्यवस्थित चेक करून आणायचं। आणल्यानंतर मी याला असं फोडलेलं आहे व्यवस्थित, असं हळूवारपणे फोडायचं, नाही तर भरकन फुटतं, हे लगेच तडकतं। म्हणून याला आणताना पण जपून आणायचं असतं आणि फोडताना लगेच व्यवस्थित फोडायचं। तर आता याला फोडल्यानंतर हा बघा गर आहे, इथे असे 2 भाग झालेले आहेत। हा गर आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे। तर याला रेषे असतात आणि याच्यातल्या ज्या बिया असतात त्या बिया काढून घ्यायच्या, कारण की जर तुम्ही सरबतात त्या बिया वाटल्या तर आपलं सरबत हे कडू होतं। तर यात बघा अशा बिया असतात, त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर मी आता पहिले गर काढून घेते आणि मग बिया काढून घेते। तर या बिया अशा असतात, त्या काढून घ्यायच्या असतात। तर इथे मी पूर्ण गर आणि बिया काढून घेते सर्वप्रथम। तर आता सुरुवात करूया। तर इथे मी ताट घेतलेला आहे, चमच्याच्या साहाय्याने याचा गर काढून घेते। तर बघा अशा प्रकारे गर काढून घ्यायचा। याचे रेषे रेषे पण असतात, तर आणि हे जे करवंटीसारखं असते त्याचं पण असं खरडून पूर्ण गर काढून घ्यायचा, कारण की त्यालाही चिपकलेला असतो, म्हणून याला खरडून थोडं काढायचं। रेषे येतात, हवं तर रेषे काढून घ्यायचे, पण नंतर आपल्याला ते चाळायचं असतं, त्यामुळे काही फरक पडत नाही रेषे आले तरीही। फक्त एवढंच आहे की याच्या बिया फक्त टाकायच्या नाहीत। तुम्हाला जर याची अजून वेगवेगळ्या रेसिपीज हव्या असेल तर मला कमेंट करा, पण मी यावर्षी तुम्हाला याचे रेसिपी सांगू नाही शकणार, कारण की याच्यापासून भरपूर काही रेसिपीज बनतात। आम्ही तिथे राहायचो त्यावेळेस खूप साऱ्या रेसिपीज बनवून करायचो आणि स्पेशली या मोसममध्ये याचं सरबत नक्कीच प्यायचो। तर आता मी दोन्ही करवंटीच्या पूर्ण गर काढून घेतलेला आहे। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे। एंड स्क्रीनला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे। तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ते मला एक लाईक करा आणि ते कळवासुद्धा। तर इथे बघा मी बिया काढून घेते। बिया पण अगदी इझिली निघतात। आता एक काढलेला आहे। आता बिया कशा काढायच्या, असं पूर्ण गोल केलं की एक एक पार्टला असतात, अधामधात कुठेच बिया नसतात, एक एक धारीवरती बिया असतात। तर इथे बघा मी पूर्ण बिया काढून घेते, इझिली बिया निघतात। तर इथे बघा अशी एक धार असते, थोडीशी काढून घ्यायची, मधोमध बिया असतात धारीसारख्या। अगदी आपलं ऑरेंज असतं त्यात कशा फोडी होतात तशासारख्या फोडी होतात आणि त्याच्या मधोमध बिया असतात। तर अशा प्रकारे मी सर्व बिया काढून घेते आहे। व्यवस्थित हलक्या हाताने बिया काढून घ्यायच्या आपल्याला, पूर्ण बिया। आणि मग याला ह्याचा जो गर आहे तो आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये वाटून घ्यायचा। तर पूर्ण गराच्या बिया मी काढून घेतल्या, बघा एवढ्या साऱ्या बिया निघालेल्या आहे। आता हे आपल्याला फेकायचे आहेत, त्यामुळे हे फेकण्यात जाणार। आता गर जो आहे तो मी मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलेला आहे। त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर पहिल्यांदा मी साधं अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मीठ कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे काळं मीठसुद्धा घातलेलं आहे, फार छान अशी टेस्ट येते। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे। तुम्हाला साखर कमी जास्त कशी हवी आहे त्यानुसार करायचं। तर मी पहिल्यांदा बारीक करून घेते आणि सर्व ज्यूस झाल्यानंतर थोडीशी टेस्ट घ्यायची। जर साखर कमी असेल तर पिठी साखर मिसळून लगेच रेडी होतो। तर याला आता मिक्सरच्या पॉटला लावून थोडं पाणी घालून मस्त बारीक करून घेते आहे। मिक्सरचं जार माझं मोठं नाही आहे, त्यामुळे मी थोडं थोडं पाणी घालून बारीक केलेलं आहे। अगदी हा पल्प रेडी झालेला आहे। तर या पल्पला आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी भांडं घेतलेलं आहे, बघा असं खालती मोठं वाटं घेतलेलं आहे, त्यावर चाळण ठेवली आणि थोडं थोडं पाणी टाकून मी याला पूर्ण गर गाळून घेतलेलं आहे। बघा वरती रेषे रेषेसुद्धा निघालेले आहेत, म्हणून आपल्याला हे चाळायचं आहे, तसे रेषे निघून जातात।
आता इथे हा जो गर मिळालेला आहे आपल्याला, त्यात तुम्हाला थिक पातळ जसा ज्यूस हवा आहे त्यानुसार तुम्ही त्यात गार पाणी किंवा आईस क्यूब घालून ते करू शकता. इथे मी गार पाणी घालते आहे फ्रीजचं, ते पाणी घालून मिक्स करून घेते आणि सर्व करते आहे. अगदी जबरदस्त आपलं बेलाचं सरबत रेडी झालेलं आहे, ज्याच्याने आपल्या शरीराला भरपूर सारे फायदे आहे. स्पेशली उन्हाळ्यात तर फारच जास्त गुणकारी आहे. तर या उन्हाळ्यात नक्की हे सरबत करून प्या आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपी. तोपर्यंत बाय.